शेतकरी कर्जमाफी 2026 नियम, अटी आणि संपूर्ण प्रक्रिया. रामराम शेतकरी मित्रांनो, मी सखाराम राठोड आपल्या शिवम कृषी टेक चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो. आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण नेहमीच शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताची माहिती देत असतो. आजचा विषय अत्यंत महत्वाचा आहे. महाराष्ट्र शेतकरी कर्जमाफी 2026. गेल्या काही महिन्यापासून कर्जमाफीबाबत अनेक अफवा आणि अर्धवट माहिती सोशल मीडियावर फिरत आहे. कोणी म्हणते सर्वांचे कर्ज माफ होणार, तर कोणी म्हणते फक्त ठराविक बँकेचाच होणार. पण नक्की सत्य काय आहे? शासन निर्णय म्हणजे GR काय सांगतो आणि 30 सप्टेंबर 2025 ही तारीख तुमच्यासाठी का महत्वाची आहे? आजच्या या 5 मिनिटाच्या विशेष व्हिडिओमध्ये आपण कर्जमाफीचा A to Z प्रवास पाहणार आहोत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कोणत्याही सरकारी कार्यालयात चक्रा मारण्याची किंवा कोणालाही विचारण्याची गरज पडणार नाही. चला तर मग वेळ न घालवता विषयाला सुरुवात करूया. नंबर 1, योजनेचे नाव आणि स्वरूप. सर्वात आधी समजून घेऊया की ही योजना नक्की कोणती आहे. राज्य सरकारने आपल्या नवीन अर्थसंकल्पात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026 जाहीर केली आहे. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे की ज्या शेतकऱ्याचे पीक कर्ज नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा इतर कारणामुळे थकीत राहिले आहे त्यांना पुन्हा एकदा शून्य कर्ज करून नवीन कर्ज घेण्यासाठी पात्र करणे. ही योजना केवळ पीक कर्जासाठी म्हणजेच क्रॉप लोन साठी मर्यादित आहे. ट्रॅक्टर कर्ज, विहीर कर्ज किंवा इतर मध्यम किंवा दीर्घ मुदतीच्या कर्जाचा यात समावेश नाही. हे लक्षात घ्या की ही माफी सरसकट नसून पात्रता तपासून दिली जाणार आहे. दुसरं आणि महत्वाचं, 30 सप्टेंबर 2025 ही तारीख का महत्वाची? शेतकरी बांधवांनो, आता सर्वात महत्वाचा मुद्दा कट ऑफ डेट. शासनाने स्पष्ट केले आहे की 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ज्याचे कर्ज थकीत आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल. आता याचे गणित नीट समजून घेऊया. नंबर 1, जर तुम्ही 2024 मध्ये कर्ज घेतले असेल आणि ते सप्टेंबर 2025 पर्यंत भरले नसेल तर तुम्ही पात्र आहात. पण जर तुम्ही ऑक्टोबर 2025 मध्ये कर्ज घेतले असेल तर तुम्ही या योजनेत बसणार नाही. नंबर 3, थकीत कर्जाची रक्कम मोजताना मुद्दल आणि त्यावरील 30 सप्टेंबर 2025 पर्यंतचे व्याज विचारात घेतले जाईल. अनेक शेतकरी विचारतात की आम्ही तर मार्च 2026 पर्यंत कर्ज भरायचे ठरवले होते, पण शासन निर्णय सांगतो की तुमची थकबाकी ही सप्टेंबर अखेरची पाहिली जाईल. त्यामुळे तुमची बँक स्टेटमेंट तपासून पहा की 30 सप्टेंबरला तुमच्या खात्याची स्थिती काय होती. नंबर 3, पात्रतेचे 5 मुख्य नियम. आता आपण त्या 5 मुख्य नियमाकडे वळूया जे मी थंबनेलवर दिले होते. हे नीट ऐका. नियम 1, त्याच्यामध्ये मर्यादा काय आहे? कर्जमाफीची कमाल मर्यादा 2 लाख रुपये आहे. समजा तुमचे कर्ज 2,10,000 असेल तर तुम्हाला वरचे 10,000 रुपये स्वतः भरावे लागतील. त्यानंतरच शासन 2 लाख रुपये देईल. नियम दुसरा, बँक प्रकार. तुमचे कर्ज हे राष्ट्रीयकृत बँक जसे की SBI, सेंट्रल बँक इत्यादी, जिल्हा बँक, DCCB किंवा अधिकृत ग्रामीण बँकेतून घेतलेले असावे. खासगी सावकाराकडून घेतलेले कर्जाला ही योजना लागू नाही. नियम 3, एक कुटुंब एक लाभ. कर्जमाफीचा लाभ हा कुटुंबाला दिला जातो. जर पती आणि पत्नी दोघांची नावे स्वतंत्र कर्ज असेल आणि ते थकीत असेल तर दोघांपैकी एकाला किंवा दोघांचे मिळून एकूण 2 लाखापर्यंत लाभ मिळण्याची शक्यता असते शासनाच्या अंतिम अटीनुसार. नियम 4 काय म्हणते? पुनर्गठित कर्ज. ज्या शेतकऱ्याचे कर्ज मागील वर्षीच्या दुष्काळामुळे पुनर्गठित म्हणजे रिस्ट्रक्चर झाले होते ते शेतकरी देखील पात्र आहेत. नियम 5, आधार लिंकिंग. तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे ब्रह्म वाक्य आहे. लिंक नसेल तर पैसा जमा होणार नाही. नंबर 4 मध्ये पाहूया पात्र कोण, कोणाला लाभ मिळणार नाही. आता सर्वात कडू सत्य, कोणाला लाभ मिळणार नाही. शासन निर्णय कठोर आहे. नंबर 1, नोकरदार. कुटुंबातील कोणी सरकारी, निमसरकारी नोकरीत असेल म्हणजे चतुर्थ श्रेणी कर्मचारी सोडून तर त्यांना कर्जमाफी नाही. नंबर 2, पेन्शन धारक. याचे निवृत्ती वेतन 25,000 रुपयापेक्षा जास्त आहे ते अपात्र आहेत.
नंबर 3 लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत सदस्य सोडून इतर सर्व लोकप्रतिनिधी, विद्यमान आमदार, खासदार, मंत्री आणि माजी यातून बाद आहेत. नंबर 4 करदाते म्हणजेच इन्कम टॅक्स पेअर, ज्याने मागील 3 वर्षात इन्कम टॅक्स भरला आहे ते शेतकरी या योजनेत बसणार नाहीत. 5वा पाहूया व्यावसायिक, ज्याचे कृषी उत्पन्न व्यतिरिक्त मोठे उत्पन्न आहे किंवा जे नोंदणीकृत व्यावसायिक आहेत त्यांनाही लाभ मिळणार नाही. 5 मध्ये पाहूया नियमित कर्ज भरणाऱ्यांसाठी 50,000 रुपये. ज्या शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे कर्ज भरले आहे त्यांना 50,000 रुपयेपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. हे अनुदान मिळवण्यासाठी तुम्ही सलग 3 वर्ष म्हणजेच उदाहरणार्थ जर पाहायचं 2023, 2024, 2025 कर्जाची वेळेवर परतफेड केलेली असावी. या पैशासाठी तुम्हाला कोणताही अर्ज करण्याची गरज नाही. बँका तुमची माहिती सरकारला पाठवतील. फक्त तुम्हाला तुमच्या जवळच्या महा ई सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण करावे लागेल. नंबर 6 आधार प्रमाणीकरण आणि तक्रार प्रक्रिया. तुमची माहिती बँकाने पोर्टलवर अपलोड केल्यावर तुम्हाला एक विशिष्ट क्रमांक मिळेल. तो घेऊन CSC सेंटरवर जा. तिथे अंगठा लावा. तुमची माहिती बरोबर आहे का ते तपासा. उदाहरणार्थ कर्जाची रक्कम आणि तुमचे नाव. आता तक्रार कशी करायची? जर तुमची रक्कम कमी दिसत असेल तर तिथेच रेड असल किंवा तक्रार नोंदवण्याचा पर्याय असतो, किंवा तुम्ही तालुका उपनिबंधक म्हणजे AR यांच्याकडे लेखी अर्ज देऊ शकता. 7वा आणि शेवटी पाहूया निष्कर्ष आणि सखाराम राठोड म्हणजेच माझा सल्ला. शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी ही एक संधी आहे, पण शेती शाश्वत करण्यासाठी आपल्याला नवीन तंत्रज्ञानाची जोड द्यावी लागेल. शिवम कृषीटेक प्रगत शेतीचा विश्वासू जोडीदार. पत्ता आहे मंठा लोणार रोड ढोकसाळ. येथे नक्की एकदा भेट द्या. येथे मी स्वतः शेतकरी बांधवांना पीक लागवडीपासून ते काढणीपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन देत असतो. माझे खास वैशिष्ट्य 25 वर्षाचा दांडगा अनुभव आणि तांत्रिक सल्ल्याची जोड. शिवम कृषीटेकच्या माध्यमातून आपण तेच करण्याचा प्रयत्न करतो. तर कृषी मित्रांनो, आजचा हा सविस्तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ किमान 5 शेतकरी मित्रांना पाठवून त्यांची मदत करा. तुम्हाला अजून कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर खाली कमेंट मध्ये नक्की सांगा. आपण पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मध्ये. आणि हो, शिवम कृषीटेक युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनला प्रेस करून ऑल वर क्लिक करून घ्या, जेणेकरून माझे जेही व्हिडिओ पब्लिश होतील त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे व्हिडिओ पाहसाल. तोपर्यंत पाहत रहा शिवम कृषीटेक. धन्यवाद. जय जवान जय किसान. भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत राम राम. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.